नमस्कार. आज दिनांक 4 एप्रिल. श्रीराम जय राम जय जय राम. संत कसे असतात? नमस्कार. आज दिनांक 4 एप्रिल. श्रीराम जय राम जय जय राम. संत कसे असतात? आपले शहाणपण बाजूला ठेवून जो संताला शरण जातो तोच खरा साधक, ज्याला सर्व सृष्टी समरूप दिसते आणि शिष्यालाही जो रामरूप पाहतो तोच खरा गुरु. सद्गुरू कधीही मिंधेपणाने वागत नाही आणि त्याला भीतीचा लवलेशही नसतो. आपला शिष्य कोणत्या आध्यात्मिक भूमिकेवर आहे हे संतांना कळते. देहबुद्धीचे लोक विषयाचे दास असतात, पण संत मात्र विषयावर मालकी गाजवतात. संतांजवळ जे समाधान असते ते आपल्याला लाभले किंवा त्याची आवड उत्पन्न झाली म्हणजे संतांची प्रचिती आली असे समजावे. औषध काय आहे हे न कळता सुद्धा रोग्याने ते श्रद्धेने घेतले तर त्याला गुण येतो, किंवा एखाद्याला स्वयंपाक करता आला नाही तरी त्याला अन्नाची चव समजते आणि तो पोटभर जेवू शकतो. त्याचप्रमाणे एखाद्याला ज्ञानाचा अनुभव येईल, पण शब्दाने त्याला तो सांगता येईलच असे नाही. मीठ खारट आहे याचे जसे आपल्याला दुःख होत नाही, त्याचप्रमाणे जगामधल्या लढाया, हाणामाऱ्या, सज्जनांचा छळ, संकटे यांचे संतांना वाईट वाटत नाही. वाईट वाटत नाही याचा अर्थ ते त्यांना आवडते असं मात्र मुळीच नव्हे. पण मीठ जसे खारटच असणार तशा जगात या घडामोडी होणारच. जगाची राहाटीच अशी आहे हे समजून तो दुःख करणार नाही. किंबहुना मीठ फार झाले तर खारटपणा जसा सहन होत नाही तसे त्यालाही होईल. इतकेच नव्हे तर त्याचा प्रयत्नही जगातले वाईट कमी करण्याकडेच असतो. विहिरीतल्या बेडकांना जशी समुद्राची कल्पना येत नाही तशी आपल्याला संतांची कल्पना येत नाही. संत हे पहिल्याने आपल्यासारखेच होते, परंतु अनुसंधानाच्या मार्गाने ते वर गेले. आपल्याला संत शोधण्याची मुळीच जरुरी नाही. आपली इच्छा बलवत्तर असेल तर संतच आपला शोध करीत आपल्याकडे चालत येतील. आपली भावना कशी आहे इकडे संतांचे लक्ष असते. संत हा गुप्त पोलिसासारखा आहे. तो आपल्यामध्ये आपल्यासारखा राहतो, पण आपल्याला ओळखता येत नाही. संताला स्वतःच्या शरीरात काय चालले आहे ते सर्व दिसते, म्हणून तो रोगाची काळजी करीत नाही. संताला कर्म मागे पुढे करता येते, पण ते टाळता येत नाही. ते कोणाला तरी भोगलेच पाहिजे. संत जे साधन सांगतात ते आपल्या शक्तीप्रमाणेच असते. संत जो बोध सांगतात त्याचे आपण थोडे तरी पालन करूया. संत हा जसे बोलतो तसेच वागतो. आपण बोलतो चांगले आणि वागतो मात्र त्याच्या अगदी उलट. श्रीराम जय राम जय जय राम. महाराज इथे आपल्याला खऱ्या संतांची लक्षणं सांगतायत. खरं तर संतांना ओळखणं खरंच खूप कठीण आहे, कारण ते आपल्यात आपल्यासारखे म्हणून वावरतात, पण म्हणूनच आपण त्यांना खऱ्या अर्थाने ओळखू नाही शकत. खरा संत हा सर्वत्र भगवंताला पाहत असतो, म्हणूनच जगात ज्या काही घडामोडी होत असतात त्याविषयी तो निर्विकार राहू शकतो. याचा अर्थ त्याला त्या गोष्टींविषयी चांगलं वाटतं असं नाही, परंतु ही जगत राहाटी आहे आणि तिथे हे विकार, या वाईट घटना घडतच राहणार याविषयी त्यांनी स्वीकृती केलेली असते आणि म्हणूनच या गोष्टी सुधारण्याकडेही खरं तर त्यांचाच कल असतो. आपली उन्नती कशी व्हावी असं आपल्या गुरूंना नेहमीच वाटत असतं आणि त्यासाठीच आपल्याला ते साधन देव करत असतात. आणि असं साधन आपण खरं तर निष्ठेने करणं आवश्यक आहे आणि अशा संतांच्या संगतीत सातत्याने राहणं हे आवश्यक आहे. आणि मुळात मार्च म्हणतात की खरं तर आपल्याला संतांचा शोध करत जाण्याची गरज नाही. खरं तर आपल्याला ते शोधूनही सापडायचे नाहीत. याच्या अगदी उलट म्हणजे आपण जर आपली साधना सातत्याने चालू ठेवली तर असे संत स्वतःहून चालत आपल्याकडे येतात, आपल्याला ओळखतात आणि मग आपल्यावर त्यांची कृपाही बरसते. म्हणून खरं तर आपण निष्ठेने आपला परमार्थ चालू ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला जे साधन आपल्या गुरूने दिलेलं आहे ते सातत्याने आणि निष्ठेने करून आपण अशा संतांची संगत प्राप्त करू शकतो आणि आपल्या भगवंताची प्राप्ती आपल्याला निश्चितपणे होऊ शकते.
आपण आपल्या गुरुच्या चरणी हीच प्रार्थना करूया की त्यांच्या कृपेने आपल्याला आपल्या भगवंताची प्राप्ती हो. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव.